बाजीराव पेशवे त्यांनी जे राज्य केलं ते 1796 ते 1818 झाली आणि बालाजी विश्वनाथ त्यांनी राज्य केलं 1714 ते 1720 म्हणजे 1714 मधून ते 1796 1818. पण ह्या 100 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी कुठंच पेशव्यांनी राज्य केलं असं म्हटलं नाही. ते पण मी बघितलं. 7 प्रकरणं त्यांनी हेतुपुरस्पर कुठंच आपलं नाव त्यामध्ये ठेवलेलं नाही. मराठ्यांचं राज्य हाच शब्द गुजरातपासून बंगालपर्यंत आणि नागपूरपासून बेंगलोरपर्यंत ते म्हैसूरपर्यंत या सगळीकडं ते जे पसरले आणि त्यानंतर ते बांगलादेशपर्यंत गेले, लाहोर. आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांनी जे काही इथं लिहिलं आहे ते मराठ्यांचं राज्य असंच लिहिलं. याच्यावरून एक सिद्ध होतं की त्यांनी जे राज्य केलं ते स्वतःसाठी नाही, आपल्या स्वराज्यासाठी सुराज्यासाठी केलं आणि तेच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आपण त्याच्यातून पुढं प्रभावितपणे हा जो पेशव्यांचा पराक्रम आहे तो पुढं नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हा जर प्रयत्न आपण करणार तर नवीन पिढी जसे आमच्या अनिल सामंतजींनी सांगितलं की नवीन पिढीला आपण शिकवणं प्राप्त आहे आणि तोच प्रयत्न माझा असतो. मला तरी वाटतं 200 पुस्तकं कमीत कमी प्रत्येक शाळेत जायला पाहिजे, कॉलेज लेवलपर्यंत जायला पाहिजे आणि तो संदर्भ ठेवून तो प्रयत्न आम्ही करूया असं नमूद करतो. मला इथं बोलावल्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो. मी मुद्दाम घटनेचा उल्लेख अशासाठी करतो की संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज, संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई, संभाजी महाराजांचा एक दासीपुत्र ज्याला आपण म्हणू तो, अशी काही मंडळी औरंगजेबानं आपल्या नजरकैदेमध्ये ठेवलेली होती. आणि आपल्याला अनेकदा सगळा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा इतिहास वाचताना या गोष्टीकडे लक्ष देत नाही. ही किती काळ मंडळी तुरुंगवासामध्ये होती नजरकैदेमध्ये, तर जवळजवळ येसूबाई 28 वर्ष आधी इकडे औरंगजेबाच्या त्याच्यामध्ये आणि नंतर दिल्लीला, अशा प्रकारे 28 वर्ष संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर या बाईनं तुरुंगामध्ये काढले. आपल्या डोळ्यासमोर नुसतं चित्र आणा की स्वराज्यासाठी सगळ्या आपल्या सर्वस्वाचं दान देणाऱ्या राजाच्या पत्नीनं केवढा मोठा त्याग